असं म्हणतात अधिक मासातील चतुर्थी ही खूप मोठी चतुर्थी आणि फलदायी असते. तिचं अनन्यसाधारण असं महत्त्व असतं. तसं तर देवाची भक्ती केलेली कधीही वाया जात नाही. देवाची जर आपण सुखामध्ये आठवण ठेवली तर देवाला दुःखात बोलवायची गरज पडत नाही. तर आज चतुर्थी असल्यामुळे सकाळी लवकर उठले, सगळंच घर वगैरे स्वच्छ करून घेतलं आणि साईबांची चतुर्थी असते. देवपूजाही करून घेतली. माझी नसते, साहेबांची महिन्याची असते, पण ही मोठी चतुर्थी असल्यामुळे मीही चतुर्थीचा उपवास केला होता. चला म्हटलं आपणही करूया. देवपूजा वगैरे करून घेतली आणि साहेबांसाठी फराळीचंही बनवायचं होतं. मी फराळ नाही करत, फळ फ्रूट वगैरे खाते. तर त्यांच्यासाठी मी दही, बटाट्याची भाजी, ड्राय फ्रूट आणि शेंगदाण्याचे लाडू, वेफर्स, चकली आणि राईचा भात असं मी त्यांच्यासाठी बनवलेलं होतं आणि त्यांना ना बासुंदी खूप आवडते, तर त्यांच्यासाठी स्पेशल बासुंदीही बनवली होती. उपवास म्हटलं की आमच्यात बासुंदी असतेच असते. त्याचीही रेसिपी मी तुम्हाला पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे. आणि चतुर्थी असं म्हणतात, की चतुर्थी अधिक मासातली 3 वर्षातून एकदा येते. त्यामुळे खूप फलदायी असते. आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतात. तसं तर देवाची पूजा केलेली कधीही चांगलीच असते. कुठलाही दिवस देवासाठी उत्तमच असतो. तर संध्याकाळी पूजा वगैरे केली आणि विशेष म्हणजे या चतुर्थीला ना 33 दुर्वांची जोडी आणि 33 मोदक दाखवावा असं म्हणतात. तर त्याचं फल अजून कितीतरी पटीने आपल्याला मिळतं. इतर वेळेस आपण 21 दुर्वा आणि 21 मोदकच दाखवतो. मग नंतर संध्याकाळी मी पूजा वगैरे केली, आरती केली साहेबांनी वगैरे आम्ही सगळ्यांनी मिळून. देवाला नैवेद्य वगैरे दाखवला आणि नंतर सगळ्यांनी मिळून आम्ही जेवणही केलं. या चतुर्थीचं महत्त्व असं आहे, की चतुर्थी ना 3 वर्षातून एकदा येते. त्यामुळे याचं फळ ना खूप कितीतरी पटीने जास्त भेटतं असं म्हणतात आणि आमच्यामुळे मुलांचाही उपवास घडला. मी आमचा उपवास असल्यामुळे इतर जेवायला काही बनवलं नव्हतं. त्यामुळे मुलांनाही तेच खाल्लं दिवसभर. मी नंतर उपवास सोडण्यासाठी पालक पनीर, अ, बटर चपाती आणि भात असं साधं जेवण बनवलेलं होतं आणि आम्ही सगळ्यांनी नंतर मिळून जेवण केलं. तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लाईक, शेअर करा. बाय.